तर मित्रांनो, आज आपण आलतो किवळच्या पारंपरिक अशा मैदानावर आणि या मैदानावर कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र ठरलेत बघूया. चला आता मग. प्रकारांचा बादल पिन मित्रांनो किवळ मैदानात सेमी फायनलसाठी पात्र ठरला. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? नाव मयूर बंडोलकर. हा, गाव कुठलं? सासवड. आज कधी आलाय बादल? बादल सकाळी 8 वाजता. 8 वाजता. खूप लवकर आला आहे ना. कशी पाहिली गाडी आज? आज चांगली पळाली गाडी. कितव्या गटात पाहिली? 12व्या. आज कोणा बरं होता बादल? वार विसापूरकरांचा वार बरं होता का? शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मानक्या सुद्धा आज सेमी फायनल साठी पात्र ठरलाय किवळ मैदानात. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? सजीरावती मेते. कितव्या गटात गाडी पाहिली? 6व्या ना. 6व्या. गटात. कशी गाडी पाहिली आज? 1 नंबर. गाडी स्पीड खूप लागला आहे ना. आज कोणा बरं होता मानिक? सरपंच कळंबीचा. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? नितीन रामचंद्र कितव्या गटात गाडी पाहिली? 14व्या गटात 3 नंबर तास गाडी पाहिली. 3 नंबर. आज कोणा बरं होता? लाडू जावेद भाई तांबे यांच्या सर्जावर. सरजा बरं होता का? कशी पाहिली गाडी आज? गाडी 1 नंबर पाहिली. 1 नंबर पाहिला. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. अधिकारांचा रुद्राबेन मित्रांनो सेमी फायनल साठी पात्र ठरलाय. भया नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? रोहित पंडे. कितव्या गटात गाडी पाहिली? 7व्या गटात. आज कुणा बरं होता? रुद्र विठ्ठल बरं होता का? कशी गाडी पाहिली आज? चांगली पडली गाडी. गाडी स्पीड खूप लागलेला. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. कोरेगाव हिंद केसरी लाडू पिन सेमी साठी पात्र ठरलाय बघा. हिंद केसरी अर्जुन सुद्धा किवळ मैदानात सेमी साठी पात्र ठरलाय. दादा नमस्कार. कितव्या गटात गाडी पाहिली? 4 नंबर. 4 नंबर. आज कोणाबर होता? अर्जुन तेजाबर. गाडीला खूप स्पीड लागतं. आज शुभेच्छा तुम्हाला. बकासूर सुद्धा किवळ मैदानात सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बघा. मोहिल शेठ नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी आज? चांगली पडली. गाडी स्पीड खूप लागला आहे ना. हो. आज सुंदर बर पाहिली ना. हो. शुभेच्छा तुम्हाला. कुंभवली मोठगावचा भोलापिन मित्रांनो किवळ मैदानात सेमी फायनल साठी पात्र ठरला. दादा नमस्कार. नाव काय तुमचं? नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी आज? चांगली पळाली. 9 नंबर गटात पाहिली. आज कोणाबर होता? पिस्तूल कॉकटेल वर होती का? शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्यापिन सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बघा. कशी पाहिली गाडी आज? गाडी सुंदर पळाली. कितव्या गटात होते? 15व्या गटात. 15व्या. आज कोणाबर होते की? आज याच्या जोडीला पळाली अमोलदादा गायकवाड वडकी यांचा हरण्याचीच गाडी पाहिली आहे ना. हरण्याची गाडी पळवली. पहिली गाडी मानगडचा वादल आणि हरण्या पळवला. कुठं तरी लॉबी टच झाली गाडी. त्याच्यामुळे नंतर मी वापस नाव नोंदवून लागलो. आज शुभेच्छा हरण्याला. थँक्यू. आपला घरनिकीचा हिंद केसरी राजा सुद्धा सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बा. दादा नमस्कार. नमस्कार. कशी पाहिली गाडी आज? हाय चांगली पळाली. स्पीड खूप लागलं गाडीला आहे ना. आज कुणाबर होता? राजाचीच गाडी पाहिली ना. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी कॉकटेल सुद्धा आज किवळ मैदानात सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बघा. कितव्या गटात गाडी पाहिली? 9व्या गटात. गाडी स्पीड खूप लागला आहे ना. आज कुणाबर होता? कॉकटेल पिस्तूल बरं आहे. पिस्तूल बर होता का? कशी गाडी पाहिली आज? चांगली गाडी पळाली. चांगली पाहिली आहे. शुभेच्छा तुम्हाला. सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा सेमी फायनल साठी पात्र ठरला आहे बघा आज किवळ मैदानात. नमस्कार. कितव्या गटात गाडी पाहिली? 11व्या गटात. आज कुणाबर होता आपला बलमा? विजय मध्ये फलटणकरांचा सरदार. कशी पाहिली आज गाडी? गाडी चांगली. गाडी स्पीड खूप लागला आहे ना. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. सुद्धा सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बघा किवळ मैदानात. मथुर सुद्धा सेमी फायनल साठी पात्र ठरलाय किवळ मैदानात. मित्रांनो सेमी फायनल साठी पात्र ठरलाय. कितव्या गटात गाडी पाहिली? गाडी पळाली 20व्या गटात. 20व्या. गाडी स्पीड खूप लागला आहे ना. काय ते तुम्ही बघितलं? गाडीत स्पीड खूप लागला. आज गुलालातली गाडी आहे. शुभेच्छा दादा तुम्हाला. मित्रांनो हिंद केसरी शेवळ्याबांचा बावऱ्या सुद्धा सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बघा. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? विजय काळे. कितव्या गटात गाडी पाहिली? 21व्या फेऱ्यात पळाला. 21व्या. आज कोणाबर होता वागड? तो मानक्याबरोबर होता. मानक्याबरोबर होता का?
गाडीला स्पीड खूप लागलं आहे ना बावऱ्याची. चांगली म्हणजे गुळ गटून पळाली चांगली. गटून पळाले. आबाल नाही आबा बाहेर गेले जरा. बाहेर गेलेत का? आज शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. दुसऱ्या मित्रांनो सेमी फायनल साठी पात्र ठरलाय किवळ मैदानात. करतो युट्यूब चॅनल तुमचा. हा तुम्ही प्रत्येक बैलाच्या मुलाखती घेताना थोडं टॅग विषयी बोललो तर बरोबर. तुम्ही त्यांना प्रश्नावली विचारावी प्रत्येक बैलवाल्याला. जो राज्य शासनाने 1 जून पासून GR काढलेला आहे आणि प्रत्येक बैलवाल्याला कंपल्सरी त्यांनी टॅग म्हणजे कानामध्ये टॅग बिल ठोकायचे प्लॅस्टिकचे आणि त्याच्यावर तो नंबर आहे बारकोड असल्यासारखा. तर त्याच्यामध्ये त्या बैलाची सगळे माणसाचं जसं आधार कार्ड आहे तसं ते बारकोड राहणार आहे. येलो कलर म्हशीसने असतं ते. हा म्हशीच्या आणि बैला. पण आपल्या म्हणजे बैलगाड्यावाल्यांना मी विनंती करतो तुम्ही युट्यूब वाले प्रसार माध्यम करा की राज्य शासनाने पेपरला किंवा टीव्हीला प्रसार करावं. त्यांनी केलेलं त्यांचं स्वागतच करतो आपण. पण तो टॅग जो आहे कानामध्ये पळताना त्याच्या कानाला लागू शकतो मोठा असतो तो. तर आम्ही आपण म्हणजे बैलगाडीच्या वतीने विनंती करतो शेतकऱ्यांच्या तिथं गळ्यात बांधावायचं. आणि प्रत्येक बैलगाडी शर्यतीमध्ये जेवढे बैलप्रेमी आहेत किंवा मालक आहेत ना त्यांना मी विनंती करतो की हे सर्व निवेदन प्रत्येक तहसीलदार आणि प्रांताला द्यावेत. म्हणजे आपले जे व्यथ आहे ते राज्य शासनापर्यंत पोहोचतील. त्यांनी केलेला उपक्रम हा चांगलाच आहे. बैलाची नोंद राहते त्याच्यात आधार कार्ड. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल.